मनसेच्या आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एकजुटीचा मंत्र दिलाय। राजमंत्र दिलाय, मराठी माणसासाठी एकत्र लढा आणि आपसातले मतभेद विसरा असं आवाहन त्यांनी केलंय। मुंबई वाचली पाहिजे, संकट ओळखा असं सांगत मुंबई हातात घ्यायचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। सत्तेविना राहून सुद्धा दबदबा कमी झाला नाही असा दावा करत काही जण नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम वर माच करतायत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलेला आहे। सीट इकडच्या तिकडे झाले असतील, सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं, ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये, आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आपल्याला। आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्वाची आहे। आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैराची आहे। मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोकून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे, अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। राज ठाकरेंनी मंत्र काय दिलंय आपण पाहतोय, मराठी माणसासाठी एकजुटीने लढा, आपसातले मतभेद विसरा असं ते म्हणतायत। तर मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असा राजमंत्र त्याने दिलाय। मुंबई हातात घ्यायची, त्यांना स्वप्न उद्ध्वस्त करणं उद्देश त्यांचा आहे असंही ते बोललेत। सत्तेविना राहिलो आपण इतके दिवस, मात्र दबदबा कमी झाला नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर आज त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत आणि ईव्हीएम आहे आणि यावर ते माच करतायत। त्यांनी भाजपला टोला लगावलाय।